18व्या लोकसभेत निर्वाचित झाल्याच्या नंतर मधल्या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशा समितीचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती भारत सरकारने केली होती। राणेसाहेब त्याचे सहअध्यक्ष आहेत। मधली विधानसभेची आचारसंहिता होती, आज दिशा समितीची बैठक बोलवली होती। राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा सखोल आढावा त्या ठिकाणी घेतला। विशेष करून राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे, जलवाहतूक, खास करून आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मच्छीमार जेटी, जलजीवन मिशन, रस्ता सुरक्षा समिती आणि त्याचबरोबर भारत सरकारची वयश्री योजना या साऱ्यांचा सखोलपणाने आढावा त्या ठिकाणी घेतला। काही योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आढळल्या, असमाधानकारक काम त्या ठिकाणी आढळलं। पण जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सूचित केलं आहे की या सगळ्या योजनांची काटेकोरपणाने गुणवत्ता आणि दर्जा राखत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडनं आजच्या मीटिंगच्या द्वारे आदेशित त्या ठिकाणी करण्यात यावेत आणि प्रामुख्याने पुढच्या 15-20 दिवसात या जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक जे 65 वर्षावरील आहेत त्यांच्यासाठी जी वयश्री योजना भारत सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय त्यांचे शिबिर आयोजित करण्यात यावीत आणि या योजनेचा लाभ देण्यासाठी जी त्या योजनेअंतर्गत बाबी आहेत, मग काही वैद्यकीय उपकरणं असतील, DBTच्या द्वारे त्यांना थेटपणाने मिळणारी मदत असेल, ती करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। राष्ट्रीय महामार्गाचं काम ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे त्या गतीने त्या ठिकाणी होत नसल्यामुळे त्या संदर्भातली सुद्धा स्पष्टपणाची नाराजगी व्यक्त केली। मी स्वतः गडकरी साहेबांची भेट त्या ठिकाणी घेणार आहे। प्रामुख्याने सावर्ड्याच्या फूडपासून ते अगदी निवडी फाट्यापर्यंतचा रस्ता जो मी काल रात्री सुद्धा प्रवास करून आलो, त्या रस्त्याचं काम ज्या गतीने होणं अपेक्षित आहे त्या गतीने सुरू असताना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। इतरही काही बाबी आहेत की ज्या बाबींच्याकडे मी सर्वांनीच म्हणून अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे। सुदैवाने आज राज्यात महायुतीच्या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेने फार मोठ्या प्रमाणावरती यश त्या ठिकाणी दिलेलं आहे। 1960 साली राज्याची निर्मिती झाली। या राज्यातील पहिली निवडणूक राज्य विधानसभेची राज्य अस्तित्वात आल्यावर स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली 1962 सालामध्ये लढली गेली। 62, 67, 72, 78, 80, 85, 90, 95, 99, 4, 9, 14, 19 आणि 24 या सर्व राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक पक्षाला किंवा 2 आणि 3 पक्षांनी मिळून केलेल्या आघाडी किंवा युतीला जेवढं यश नसेल मिळालं तेवढं यावेळेला महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं, अमितभाईंच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, तिथे आज मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि राज्यात देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदेंचं मजबूतीने आज अस्तित्वात आलेलं सरकार, या सरकारच्या माध्यमातून कोकणाच्यासाठी प्राधान्याने अनेक योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून आमची प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे राहील। यामध्ये पायाभूत सुविधा, जलमार्गाने होणारी वाहतूक, सागरी महामार्ग, रखडलेला राष्ट्रीय महामार्ग, ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, समृद्धी आणि मुंबई पुण्याच्या धर्तीवरती ही कामं याच 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आहे। त्याचा सतत पाठपुरावा करण्याची जबाबदारी खासदार या नात्याने माझी त्या ठिकाणी निश्चितपणे राहील। पर्यटनावरती आधारित असलेले रोजगार वाढवण्यासाठी सुद्धा काही इतर पायाभूत सुविधा करण्याची आवश्यकता राहील।
ती सुद्धा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या मार्फत अधिक निधी हा आपल्या कोकणामध्ये कसा आणता येईल याचंही नियोजन त्या ठिकाणी होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरती काही ट्रॉमा केअर सेंटर, अद्ययावत आरोग्य सुविधाशिवाय सोयीसह उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये कालबद्ध पद्धतीने रोडमॅप तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहील. मत्स्य व्यवसायावरती आधारित मच्छीमार जेटीज, बंदरं आणि मग कोल्ड स्टोरेज आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत अधिक व्यापक प्रमाणावरती वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी हे करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियमितपणाने काम करत राहणार आहोत. आज या दौऱ्यावरती आला असताना खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी आज आपली या ठिकाणी भेट होते आहे. या भेटीमागचं प्रयोजन मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे. आपणही मोठेपणाने संवाद करावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. आपण 24 मागे आपण 2025 मध्ये प्रवेश केलेला आहे. आता आपण म्हणाल जलवाहतूक, आता आपण जलवाहतूक समस्या खरोखर सुटणार आहे कोकणातली की फक्त एक शब्द आहे? नाही, असं आहे की ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली म्हणूनच आज मांडव्यापर्यंत रो सर्व्हिस आली, काशीतपर्यंत रो सर्व्हिस येईल. सागरी महामार्गाच्या वरती पूर्वी जो जलमार्गानेच गोव्यामध्ये बोटी जात होत्या तिथल्या सगळ्या जेटी अद्ययावत करण्यासाठी बंदर विभागाला मागच्या वेळेला मी सूचना दिल्या होत्या, ज्यावेळेला संजय बनसोडे त्या खात्याचे मंत्री होते. आता एक आराखडा तयार करण्याचं सूचित केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण म्हणता येतो केवळ वापरण्यासाठी शब्दप्रयोग नव्हे, अंमलात आणण्यासाठी सुद्धा आम्ही एक रोडमॅप देऊ. पुढच्या वर्षभरामध्ये काय होईल, त्याच्या 2 वर्षामध्ये काय होईल, त्याची अंमलबजावणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण बैठक घेतली, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की काही डिपार्टमेंटची कामं असमाधानकारक आहेत आणि दर्जाही नाही. कुठल्या डिपार्टमेंट विशेषतः असं जाणवलं की कामं अपुरी आहेत, त्याचा दर्जा नाही, विहित होत नाही? विशेष करून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या बाबतीमध्ये मी दखल घेतली. कोकण रेल्वेचा एकंदरीत आराखडा घेतला तर त्यांच्याकडे काही रोडमॅप नाही. त्याच्यामुळे 2 बाबी आहेत. एक तर कोकण रेल्वे महामंडळ याला स्वतःचा निधी नाही, म्हणून भारत सरकारने एक तर निधी तरी उपलब्ध करावा किंवा कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेमध्ये विलीन करावी. मग आपोआपच रेल्वे बजेटमधून त्याला मोठ्या प्रमाणावरची निधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. त्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. ही जी काही बंदरांची कामं आज काय चालू असतील ती कशी गतीने करता येतील हाही प्रयत्न त्याच्यामध्ये राहू शकतो. BSNL, जिओ याचं नेटवर्क 5Gपर्यंत देण्यासाठी मागच्या 17व्या लोकसभेमध्ये आम्हाला काही अधिकार दिले होते. त्याच्यामध्ये टॉवर उभे राहिलेत पण ते अजून चार्ज झाले नाहीत. काही अधिक टॉवर उभे करावे लागतील. 5G अत्याधिक नेटवर्क संबंध रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये असेल, राणेसाहेबांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये असेल, हे उभा करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. जलजीवन मिशनची काय परिस्थिती आहे जिल्ह्यातली? जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये कामं अर्धवट आहेत. एकाच ठेकेदाराकडे अधिक कामं आहेत. त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचं सूचित केलं आहे. निधी राज्य सरकारकडनं अपेक्षित आहे. त्या बाबतीमध्ये पाणीपुरवठा खात्याचे मंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्र्यांचा जो संपर्क करणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा हर घर नल से जल यासाठी सुद्धा आज राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगामधून खर्च करावा असं धोरण आहे. हे बदललं जाऊन घराघरामध्ये कनेक्शन द्यायचे असतील तर केंद्राने 50% निधी दिला पाहिजे, राज्याने 50% दिला पाहिजे असा आग्रह राज्याकडे मी धरेन आणि केंद्रामध्ये सुद्धा धाडणार. तटकरे साहेब, आपल्याला निसर्गाने भरभरून कोकणाला समुद्र किनारा दिला स्वच्छ, पण पर्यटनामध्ये नेमकं आपण कोकण किंवा महाराष्ट्र नेमकं कुठे आहे? पर्यटन आपण क्षेत्र पाहिली कोकणातली, ते सगळी दुरावस्था आहे सगळी. मी असं मानत नाही. थोडंसं आपण सकारात्मक थोडा एक विचार करूया. या 29-30 तारखेला मी वाहिन्यांच्यावरती बातमी पाहिली आणि ती वस्तुस्थिती खरी आहे. वर्तमानपत्रात बातम्या होत्या की या वेळेला 25 ते 31पर्यंत कोकणातील सगळे किनारे गर्दीने गजबजलेले होते. 125 कोटी रुपयाची उलाढाल केवळ रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यातल्या किनारपट्टीवरती झाली. त्याच्यामुळे आपण म्हणते ती स्थिती नाही.
पण अजून उणीवा आहे. अजून काय अधिक पायाभूत सुविधा कराव्या लागतील. अधिक त्याच परिसरामध्ये इतर काही पर्यटनावरती अधिक ठिकाणं विकसित करावी लागतील. कारण सागरी महामार्ग होत आहे, त्याच्यामध्ये अतिथीकडे पर्यटन विभाग असताना या महामार्गावरती 92 ठिकाणं तिने आयडेंटिफाय अशी केली की हे सगळे ब्रिजेस आयकॉनिक ब्रिजेस होणार आहेत आणि तिथे विशिष्ट ठिकाणी पर्यटनाचा विकास करून त्या दृष्टिकोनातून पर्यटक कसे थांबू शकतील याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावर्षी जर काही लाख पर्यटक आले असतील या वर्षभरामध्ये या पायाभूत सुविधामध्ये वाढ करत ते दुप्पट पर्यटक कसं येतील याचा प्रयत्न. तर सगळ्यात नेहमी प्रश्न असतो प्रत्येक वेळेस कुणी आलं की मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम. तर तुम्हाला काय वाटते नेमकं ह्या मागची कारण आपण शोधलीत का सरकारने, का उशीर झाला? 2 बाबी आहेत की एकतर पहिला टप्पा रखडला पळसपा ते इंदापूर, त्याच्यात वन खातं, कर्नाळा अभयारण्य याच्यामुळे थोडीशी दिरंगाई झाली. पहिल्या टप्प्यामध्ये डांबरीकरणाचं काम होतं, ठेकेदार बँकरप्ट झाला, त्याला आता निधी मिळाला, त्याच्यातलं काम बऱ्यापैकी झालं. पण इंदापूर आणि माणगाव इथलं बायपासचं काम रखडलं आहे. तिथे पुढे थोडंसं टोळवेरचं काम आसपास काम थांबलं आहे. पण तिथून मात्र थेट काल मी आलो ते अगदी चिपळूणपर्यंत सगळ्या रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे. पुढचं काम राहिलेलं आहे. मी नाकारत नाही, रस्ता दीर्घकाळ रेंगाळला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्याच्यात 2 कारणं होते. एक वनजमीन, त्यानंतर भूसंपादनाच्या रक्कम याच्यात कमी अधिक जे काय झालं, काही नवीन निर्णय झाले त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं काम आणलं गेलं. पण आता त्याच्यातील सगळे अडचण दूर झाले. काही ठेकेदार हे सुद्धा काळ्या यादीत टाकण्याच्या लायकीचे होते, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झालेली आहे. 2025 अखेर हा संबंध रस्ता म्हणजे आपल्या हद्दीपर्यंत ते पळसप्यापासून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि आमचा पाठपुरावा आहे. या मार्गामध्ये झारा पासून अगदी परशुराम ते झारा ह्याच पोर्शनमध्ये 7 टप्पे आहेत, एकूण 10 टप्प्यापैकी. पण दुर्दैवाची बाब आहे की आता आपणही त्यामध्ये लक्ष घालावं. इथे कार्यकारी अभियंत्याकडे ही जबाबदारी आहे. गेले 6 महिने त्या कार्यकारी अभियंत्याचं पदच रिक्त झालेलं आहे, भरलेलं नाही आहे. तो घाडगे म्हणून मुंबईत बसतात, इथे येत नाहीत. पहिला विषय. आणि आरवली काटेवाकेला 4 कॉन्ट्रॅक्टर बदलून सुद्धा आजही काम गती घेत नाहीये. म्हणूनच यावेळेला किंवा लोकसभेमध्ये अनेक वेळेला स्वतः गडकरी साहेबांनी उद्विग्न होऊन दिलगिरी व्यक्त केली. वस्तुस्थिती खरी आहे. आता कारण मीमांसा करायची झाली तर अनेक गोष्टीवरती करता येईल, पण आता प्रखर इच्छाशक्तीतून काम पूर्णत्वास नेणं सामुदायिक जबाबदारी घेऊन आम्ही पाठपुरावा करू. डॉक्टर साहेब, केंद्र आणि राज्याच्या शेकडो योजना आहेत, पण दुर्दैवाने अधिकाऱ्यांची मानसिकता नाही, ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. खरं आहे? काही ठिकाणी मानसिकता चांगली आहे, काही ठिकाणी नाही. काम करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ज्या गतीने काम होणं अपेक्षित आहे ते होत नाही. पण आज अशा कामचुकार अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करण्याचे आदेश मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. मागच्या कमिटीच्या बैठकीमध्ये काही अधिकारी हे गैरहजर होते, त्यांना नोटीस करण्यासंदर्भात काही निर्णय झालाय का? हो, झालाय. मी आज त्यांच्यावरती कठोर कारवाईचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांच्या वरिष्ठांच्याकडे त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या वतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहायला सांगितलेलं आहे आणि केलेल्या कारवाईची माहिती मला त्याने 8 दिवसामध्ये द्यावी हेही सूचित केले. काही अधिकारी वारंवार गैरहजर राहतात असं दिसतंय, पण लोकसभा सेक्रेटरीला त्या बाबतीमध्ये सुद्धा माहिती कळवावी असं आज सांगितलं. अनेक विभागामध्ये साहेब अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे हे सगळं होत आहे असं तुम्हाला वाटत नाही? नाही, एक असं आहे की जेवढे अधिकारी आहेत त्यांनी इफिशियंटपणाने काम करणं हा एक भाग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा कमी आहे. नव्याने सरकार आलेलं आहे, तेव्हा रिक्त पदांची भरती ही कालबद्ध पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन आलेलं सरकार त्या ठिकाणी निश्चितच काळजी घेईल. शेवटी 100% पदं भरल्याच्या नंतर अधिक कार्यक्षमतेने काम होऊ शकतील याच्यात माझ्या मनामध्ये दुमत असं काही कारण नाही. पण तोपर्यंत असलेल्या व्यवस्थेमध्ये सुद्धा काम करता येऊ शकतं. ते करण्यासाठी काय वेळेला कठोर भूमिका घ्यावी लागेल ती घेण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा केला जाईल. केंद्रातल्या योजनांचे किती पर्सेंटेज पैसे केंद्रातले आपण आढावा घेतलात? किती योजनांचे पैसे केंद्राकडनं आलेले नाही, जो हिस्सा आहे तो केंद्राचा? नाही, केंद्राचा हिस्सा जवळपास बऱ्यापैकी योजनेच्यासाठी आलेला आहे.
अनेक योजना अशा असतात की ज्या केंद्र आणि राज्य सरकार संघराज्याच्या कल्पनेमध्ये संयुक्तरित्या राबवत असतं. तर त्याही दृष्टिकोनातून राज्य सरकारने काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु पंतप्रधान आवास योजनेच्या निधीच्या बाबतीमध्ये आज भारत सरकारकडून सुद्धा विचारणा झाली, कुणी पत्रव्यवहार झालेत. या आठवड्यात जाईन त्यावेळेला त्याचा समन्वय करून त्या कशा लवकर येतील त्याचाही प्रयत्न राहील. राजकीय प्रश्न आहे. सरकारी होते साहेब. आता आपण म्हणालात ना की केंद्र सरकारने मध्यंतरी 2 घोषणा केल्या होत्या. एक कोकण रेल्वेचं विद्युतीकरण ते पूर्ण झालं, पण दुहेरीकरण आता होणार असं मध्ये आम्हाला समजतंय. नेमकं काय? माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीपर्यंत दुहेरीकरण झालंय, डबलिंग वीरपर्यंत. मग वीर ते रत्नागिरी दुहेरीकरण घ्यावंच लागेल. त्यासाठी मी स्वतः रेल्वे मंत्र्यांच्या जवळ बोलेन, कारण ते आवश्यक आहे. मी विद्युतीकरण झालं आहे, इलेक्ट्रिफिकेशन, पण दुहेरीकरण झालं नाही. सो आय वॉज लिटल बिट कन्फ्युज टू से. पण त्याच्याही बाबतीमध्ये पाठपुरावा करावा लागेल, कारण आता दूर पल्ल्याच्या खूप गाड्या या मार्गावरनं सुरू असल्यामुळे अशा दुहेरी मार्गाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी प्रयत्न नक्की त्या ठिकाणी केला जाईल. त्याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वे आता विलिनीकरण करणं हा त्याच्यातला एक पर्याय आहे. होईल. केंद्र सरकारची तशी मानसिकता आहे. राज्य सरकारला मी विनंती करणार आहे, कारण याच्यामध्ये आपल्या राज्याचे स्टेक नाही आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ असे 4 राज्यांचे स्टेक आहेत. त्या 4ही राज्यांची अनुमती लागते, कारण या 4ही राज्यांचं मिळून हे कोकण रेल्वे महामंडळ झालेलं आहे. त्या वेळेला भागभांडवलसुद्धा त्या राज्यांनी दिलेलं आहे. गोवा, महाराष्ट्र त्याच विचाराची सरकार आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे जो बोलावं लागेल तेही बोलण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण शेवटी कोणा पक्षाचं सरकार आहे त्याच्यापेक्षा त्याचा फायदा तिथल्या नागरिकांचा कसा होईल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. केरळच्या सरकारच्या जवळ सुद्धा बोलण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोकण रेल्वेचं खासगीकरण होणार अशी मध्यंतरी काही चर्चा होती, ते होऊ नये यासाठी आपण काही प्रयत्न. मी विलिनीकरण म्हणतोय, खाजगीकरणाचा विषय नाही. खाजगीकरणाची चर्चा कुठेही नव्हती, शासन पातळीवरती तर नव्हती. कारण विलिनीकरण करून अधिक रेल्वे प्रवाशांना फायदा कसा होईल याच्या प्रयत्नासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 1960 ते 2024 पर्यंत आपण इतिहास सांगितला की जनतेने पहिल्यांदा 230% आकडा बरोबरून दिलेला आहे. आपण वचननामा दिला होता की मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला आता आपण 1500 ऐवजी 2100 रुपये देणार. त्याच्या अंमलबजावणी आता कधी होणार साहेब? एक असं आहे की जाहीरनामा, वचननामा हा प्रत्येक राजकीय पक्ष युती आघाडी देत असतं. आमच्याही जाहीरनाम्यामध्ये आम्ही लाडकी बहीण या योजनेची व्याप्ती वाढवणार आहोत, 1500 ते 2100 करणार आहोत याचं जाहीर आश्वासन दिलेलं आहे. त्याची 100% पूर्तता केली जाईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी, नवनिर्वाचित मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सूचित केलं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सूचित केलं आहे. या संदर्भातला निर्णय लवकर नक्की होईल. साहेब, मसाजोगचं प्रकरण सध्या गाजतंय. बजरंग सोनवणेंनी आज आरोप केलेले आहेत. मसाजोगच्या दौऱ्याच्या वेळेला अजित पवार यांच्या ताफ्यामध्ये जी गाडी होती त्याच गाडीच्या मधून सरेंडर होऊन वाल्मिक कराड हा बीडच्या सीआयडीकडे, पुणे सीआयडीकडे या ठिकाणी सरेंडर झालेला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. अजितदादांनी तिथे भेट दिली त्याला दिवस झाले 14-15. आता हे जे काय सांगितलं जातं बेछूट आरोप करण्यामध्ये काय अर्थ नाही, कारण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, निर्दयी आहे. राज्य सरकारने SID स्थापन केले, CIDकडे तपास दिला आहे, संशयितांना सुद्धा आरोप केलेले आहेत, तपास योग्य रीतीने सुरू आहे, लवकरच कारवाई होईल. पण अशापैकी आरोप करण्यापूर्वी त्याची पुरावे देण्याची आवश्यकता आहे. मला माहीत नाही, कारण शेवटी तुम्ही सांगताय त्या बातमीवरतीच माझं मत प्रदर्शन मी करतो आहे. मी काय ते काय बोलले ते ऐकलेलं नाही. पण दादांनी भेट दिली अधिवेशनाच्या विधानसभेच्या शेवटच्या दिवशी, त्यालाही जवळपास 12-13 दिवसाचा कालावधी ओलांडून गेलेला आहे. अशाच पद्धतीने कशेळीमध्ये सुद्धा एका पत्रकाराची हत्या केली गेली होती. हे प्रकरण अशाच पद्धतीने मागे पडलं. कुठे? कशेळी, राजापूर. शेवटी राज्य सरकारची तपास यंत्रणा त्या ठिकाणी तपास करत असेल. मला या संदर्भातली आत्ता अद्ययावत माझ्याकडे ऑफहँड माहिती नाही. मी माहिती जरूर घेईन, मुख्यमंत्र्यांना पत्र या बाबतीमध्ये जरूर लिहीन आणि तपास अधिक व्यापक पद्धतीने लागलं तर SID स्थापून
किंवा CID-कडे वर्ग करून करावा अशी माझी मागणी आहे. साहेब, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर अपघात झाला तर आपल्या इथे जवळ 15पेक्षा अधिक लोक मेलेले आहेत. काहीही त्यांना कंपन्यांनी मिळाले, पैसे मिळाले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर अपघात झाला तर 5 लाख रुपये दिले जातात. मग कोकणातल्या आमच्या नागरिकांनी काय गुन्हा केलेला की त्यांना काहीच पैसे दिले जात नाही. मला एक माहिती आहे की ज्या वेळेला आपल्याकडे काय अपघात झाले त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये यापूर्वी देण्यात आले, घोषित झाले, ते पण त्या ठिकाणी पोचलेले आहेत. कुठे राहिले असतील आपण निदर्शनास आणलं तर मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करून तो देण्याचा प्रयत्न होईल. सापत्यपणाची भूमिका राज्य सरकारकडनं यापूर्वी आम्ही सरकारमध्ये असताना नव्हती, पुढेही राहणार नाही. पण एखादी बाब राहिली असेल आणि आपण निदर्शनास आणली तर ती नक्कीच कमिटमेंटप्रमाणे पूर्तता केली जाईल. काय झालंय आता विजय वडेट्टीवार असं म्हणाले की धनंजय मुंडेंवरती ज्या अर्थी अजित पवार बोलत नाही त्याचा अर्थ असा होतो का की त्यांचं मंत्रीपद जे आहे ते छगन भुजबळांना दिलं जाईल? वडेट्टीवारांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. पण अलीकडे काय झालं की महाविकास आघाडीचा दारुण पराजय झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते राजकीय जे वक्तव्य करतायत थोडंसं भरकटल्यासारखं करतायत, कारण अजून त्या पराजयातून ते बाहेर आलेले नाहीत. साहेब आहे की आता असंही चर्चा आहे की भुजबळांना वाचवण्यासाठी मुंडेंचा बळी दिला जातोय अशी आता विरोधकांकडून चर्चा आहे. भुजबळांना वाचवण्यासाठी यांचा बळी दिला जातोय. त्याने मला याचा नेमका अर्थ काय कळला नाही. भुजबळांना वाचवणं म्हणजे काय म्हणजे मला कळू शकलं नाही, आणि त्यांचा बळी जाणं म्हणजे काय मला कळू शकलं नाही. एक नक्की आहे की जी घटना घडली ती अत्यंत वेदनाकारी निंदनीय घटना आहे. त्याची चौकशी सखोलपणाने व्हावी आणि ज्याचा कोणाचा संबंध असेल त्याची सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी आणि त्या दोषींवरती कारवाई केली जावी. ही या घटनेच्या बद्दलची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेशी संबंधात असलेल्या कोणालाही कधीही पाठीशी घालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचाराने चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे पक्षांतर्गत बाबी ज्या असतील त्याचा निर्णय आम्ही आमच्या स्तरावरती घेत असतो. त्याने इतरांनी त्याच्यामध्ये खूप असण्याचं काही कारण नाही. मी मगाशी सांगतो, आताही पुन्हा सांगतो, ही घटना घडलेली गंभीर आहे, निंदनीय आहे. सखोल चौकशी होऊन दोषी असलेल्या आरोपींच्या वरती कठोर कारवाई केलीच पाहिजे, ही माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मागणी आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत होती. त्यावर धनंजय मुंडेंनी असं स्पष्ट केलं की मी राजीनामा का द्यावा, कारण मी कोणत्याही प्रकरणात आरोपी नाही, घटनेशी संबंध नाही, तपास देखील CID-कडे आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आज ठीक आहे, त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलंय. शेवटी तपास यंत्रणा काम करते आहे आणि तपासाच्या अंती जे सत्य असेल ते बाहेर येईल. शेवटी त्यांना त्यांचं स्पष्टीकरण देण्याचा अधिकार धनंजय मुंडेंना आहे. त्यांच्यावरती ज्या वेळेला आरोप होतात त्यावेळेला त्या आरोपाच्या संदर्भात त्यांचं मत काय किंवा त्यांची भूमिका काय राहिलेली आहे हे सांगण्याचा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. त्या अधिकाराच्या अंतर्गत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील. साहेब, धनंजय मुंडेंना भेटल्यानंतरच वाल्मिक कराड एका फार्म हाऊसवरती गेले असा दावा सुद्धा बजरंग सोनवणेंनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे. या सगळ्याच गोष्टी मला माहिती नसल्यामुळे मी काय त्या बाबतीमध्ये मतप्रदर्शन करणार नाही. रोज उठून प्रत्येकजण वेगवेगळी माहिती सांगतो आहे. शेवटी जी त्यांना माहिती सांगायची आहे ती पोलीस यंत्रणेला सांगितली, CID यंत्रणेकडे दिला आहे. काल विशेष पथक काल राज्य सरकारने केलेलं आहे. माहिती जरूर त्यांनी सांगावी, पण या तपास यंत्रणेकडे पण द्यावी, म्हणजे मग त्या माहितीतलं सत्य सुद्धा लोकांच्या समोर त्या ठिकाणी येईल. माझ्या स्वतः बीडच्या बाहेर चालवावा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. वाल्मिकचा खटला जो आहे तो बीडच्या बाहेर चालवावा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. शेवटी न्यायव्यवस्थेवरती आपला विश्वास असला पाहिजे. तिथल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास नसेल तर कोणाला काय बोलता येतं. महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असं वाटतं. त्याच्यामुळे तो शेवटी निर्णय सरकारने घ्यायचा आहे. पण तिथली न्यायदेवता, तिथली न्यायव्यवस्था ती कायद्याच्या कसोटीवरतीच यापूर्वी काम करत आली असेल, पुढेही काम करत राहील. त्याच्यामुळे या सगळ्या घटनेच्या संदर्भात राजकीय वक्तव्य टाळून त्या घडलेल्या घटनेच्या बद्दल
दोषी व्यक्तींवरती कशी कठोर कारवाई होईल याकडे अधिक लक्ष केंद्रित केलं जावं असं मला स्वतःला वाटतं. प्रमाण वाढले असं वाटतं का तुम्हाला? असं आहे की अलीकडे काही घटना घडतात याचा अर्थ गुन्हेगारी महाराष्ट्रामध्ये वाढली आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. महाराष्ट्राला स्वतःची एक अस्मिता आहे, महाराष्ट्राला एक स्वतःची संस्कृती आहे, महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारसा आहे. काही वेळेला काही विकृत मनोवृत्ती काही प्रकार करत असतील, पण याचा अर्थ सगळ्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अशा वेळीचं निष्कर्षात येणं हे महाराष्ट्राच्यासाठी हितावं आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. शरद पवारांच्या वाढदिवसानंतर सगळी मंडळी अजितदादांना भेटायला गेली. नंतर शरद पवारांचे आमदार अजित पवारांना भेटतात, अजित पवार गटाचे आमदार शरद पवार. भविष्यात दोन्ही पवार एकत्र येतील असं वाटतंय की आपली काय होईल? नाही, कोण कोणाला भेटलंय याची मला माहिती नाही. वाढदिवसाला आदरणीय पवारसाहेबांना शुभेच्छा द्यायला आम्ही सगळेजण गेलो होतो. त्या शुभेच्छा आमच्या अंतःकरणापासून होत्या. गेले की अनेक वर्ष आम्ही साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या निमित्ताने होतो. समेतसुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय बहुमताने पक्षामध्ये घेतला. निवडणूक आयोगाने त्याच्यावरती मोहर उठवली. एवढंच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेवरती महाराष्ट्रातल्या जनतेने 41 आमदार निवडून देऊन लोकशाहीचं शिक्कामोर्तब केलेलं आहे. अशा वेळेला आम्ही आमच्या भूमिकेशी पुढे त्याच पद्धतीने जाणार आहोत. एनडीएचे घटक राहणार आहोत. महायुतीमध्येच आम्ही पुढे 5 वर्ष स्थिरतेने कारभार करणार आहोत. अशा वेळेला ज्यांना कोणाला जे काय वाटेल, इतर जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्या बाबतीतला ते ठरवू शकतील. त्या बाबतीमध्ये झालं गेले विसरून अजूनही मोठे पवार आणि छोटे पवारांनी एकत्र यावं असं तुम्हाला वाटते? मी एक सांगितलं, मी राजकीय भूमिका मांडली, कारण आम्ही घेतलेला निर्णय राजकीय निर्णय होता. शेवटी राजकीय निर्णय घेत असतानाच भावनेने काय वाटतं याच्यापेक्षा राजकीय भूमिकेलाच राजकारणामध्ये अधिक महत्त्व असतं. त्या भूमिकेच्या अनुसरून आम्ही घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे त्या भूमिकेच्या सोबत जे येतील ते होईल. मंत्रिमंडळ शपथविधीच्या वेळी वाल्मिक हा नागपुरामध्ये होता आणि त्यावेळी पोलिसांनी का अटक केली असं सोनवणेने म्हटलंय. ते काय म्हणतात त्याचं उत्तर मी काय द्यायचं आहे? काय संमतच नाही ना मी उत्तर देण्याचं. ज्याला जे म्हणायचं असेल, ज्याला ज्याकडे जी माहिती असेल त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी तपास यंत्रणेकडे जरूर द्यावी. त्याही बाबीचा तपास यंत्रणेने खुलासा करावा, शोध घ्यावा, तपास करावा, ती पण माहिती द्यावी. पण कोण काय म्हटलं त्याच्यावरती मी उत्तर देणं काय अभिप्रेत आहे? मला माहितीच नाही ती घटना. ते जे बोललेत ती म्हणजे कुठली नागपूरला ते होते ती काय कारणच नाही ना. मी वारंवार मगातपासून हे सांगतोय, घडलेली घटना निंदनीय आहे. याचा तपास सखोल केला जावा. विशेष पथक सरकारने स्थापन केले, SID तपास CID तपास करत आहे. जे दोषी असतील, जे या गुन्ह्याशी संबंधित असतील, जे या गुन्ह्याचा मास्टर माइंड असतील त्या खोलवर तपास केला जावा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वच्छपणाची भूमिका घटना घडलेल्या दिवसापासून माझी आणि पक्षाची आहे. गेल्या 2.5 वर्ष रायगडचा पालकमंत्री विषय चर्चेत राहिला आणि आता पुन्हा नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा प्रश्न तो परत ऐरणीवर आला. नेमका आता त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे? माझी भूमिका महाराष्ट्राला पुढे नेण्याची आहे. आमचा अजेंडा रायगड कोकणच्या विकासाचा आहे. तो अजेंडा राबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जावेत. पालकमंत्री नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही पक्षाचे नेते म्हणून उपमुख्यमंत्र्यांना आहे. त्यांनी त्याच्या बाबतीतला योग्य तो निर्णय घ्यावा. तो निर्णय महायुतीच्या सर्वच घटक पक्षांना मान्य असेल आणि मान्य करावा लागेल. अजूनही 7 ते 8 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही. कालच मुख्यमंत्री विनंती केली की आता आपण सर्वांनी चार्ज घ्या म्हणून. नेमकं काय कारण? नाही, काही कारण आहे. प्रत्येकाने खुलासा केला की अधिवेशन संपलं आणि प्रत्येकजण आपापल्या गावाकडे गेले होते. मधल्या कालावधीमध्ये 2-3 दिवस सुट्टी होती. त्याच्यामुळे काहींनी विधिमंडळाच्या कामकाजामध्ये भाग घेतलाच होता. आपापल्या स्तरावरती बैठका घेतल्या होत्या. मंत्र्यांनी उपस्थिती काय राहिली असेल तर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला काही मंत्री असतील, काही राहिले असतील तर आज उद्या प्रत्येकजण का त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये हजर राहावे. कार्यभार पहिल्या दिवशी स्वीकारलाय. नाराज नाराज केलाय. छगन भुजबळ हे परदेशवारीवर गेले होते. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आज ते नाशिकमध्ये परतत आहेत. अलीकडे तुमची काही त्यांच्याशी चर्चा झाली का किंवा काय आगामी? नाही, अलीकडे काय माझी त्यांची चर्चा झालेली नाही. 10-12 दिवसामध्ये उद्या मी पक्षाच्या कार्यालयात आहे. उद्या परवा माझी जरूर त्यांच्याजवळ चर्चा होईल. विधानसभा निवडणुकीमध्ये महेंद्र दळवींनी महेंद्र थोरवेंनी डायरेक्ट आरोप केला होता की आपण त्यांच्या विरोधात काम केलं. नेमकी वस्तुस्थिती काय होती? एक असं आहे की काय काम केले काही नाही तिथल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणाला काय निराधार आरोप करायचे असतील तर कोणी आरोप करायला मोका राहू शकतो. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं महानगरपालिका जी आहे ती स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. जगताप जे आहेत त्यांचं सुरुवातीला निषेध लक्षात येत नव्हत्या, त्यांनी सांगितलं की आम्ही स्वबळावरती लढणार आहोत. सो ही भविष्यात म्हणजे कुठली नांदी असणार आहे महायुतीतली एकत्र असताना? एक असं आहे की आपण पाहाल की ज्या वेळेला राज्यामध्ये आघाडीची सरकार आली, 95ला युतीचं सरकार होतं, नंतर महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सगळीकडेच युती किंवा आघाडी झाली असं कधी नव्हतंच. लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे लढल्या गेल्या, सरकार एकत्रितपणे घडलं गेलं. पण अनेक वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घटक पक्ष एकत्रितपणे लढतात असं होत नाही. एखाद्याने ती बाब व्यक्त केली असेल ती खरी राहू शकेल. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारच्याकडून युक्तिवाद केला जाईल. निवडणुका ज्या वेळेला येतील त्यावेळेला तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसतील आणि या संदर्भातला निर्णय घेतील. पण अनेक वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवरती निर्णय घेऊन घेतल्या जातात, पण त्याचा परिणाम महायुतीवरती होणार नाही या दृष्टिकोनातून मात्र आम्ही राज्य स्तरावरती खबरदारी नक्की घेऊ. तटकरे साहेब, तुमचा रत्नागिरीवर नेहमीच प्रेम राहिलाय. मंत्री असताना आजही आला. रत्नागिरीचा आपण आढावा घेतात, सरकारी आढावा घेतला, पक्षाचा आढावा घेताना रत्नागिरी राष्ट्रवादी कुठे आहे याचा आपण काय? एक असं आहे की गेले काही दिवसामध्ये, कारण 99ला ज्या वेळेला मी रत्नागिरीचा पालकमंत्री झालो त्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचा एकही लोकसभा सदस्य नव्हता, एकही विधानसभा सदस्य नव्हता, एकही पंचायत समितीची पण वगळता नव्हती, नगरपालिका नव्हती. पण नंतर पक्ष वाढत गेला, पक्षाचे 2 आमदार झाले, पक्षाच्या नगरपालिका आल्या, जिल्हा परिषदेमध्ये चांगल्यापैकी यश मिळालं. आलटून पालटून म्हणजे 4ला उदय सामंत, रमेश कदम आमदार होते, 9ला उदय सामंत, भास्करराव जाधव आमदार होते, 14ला भास्करराव जाधव आणि संजय कदम आमदार होते, 19ला शेखर निकम आमदार होते, आताही शेखर निकम आमदार आहेत. पक्षाचं संघटन आहे, थोडं कमी आहे. त्या बाबतीमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि या जिल्ह्याचा एकेकाळचा पालकमंत्री म्हणून अधिक लक्ष घालून पक्ष पुन्हा एकदा अधिक जोमाने वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणी नेते किंवा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या काही संपर्कात आहेत का महाविकास आघाडीतले? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप ध्रुवीकरण पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. वेगवेगळ्या इतर विरोधी पक्षाचे सहकारी संपर्कात आहेत. योग्य वेळेला त्याच्यातली माहिती दिली जाईल. कोकणातले कोणी आहेत का त्यात? योग्य वेळेला संबंध महाराष्ट्राची माहिती आपल्याला दिली जाईल. राजापूर लांजा मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र साळवी नाराज समजते की आपण त्यांना फोन केलात की आपण त्यांना भेटलात काय की त्यांना भेटणार आहात का आपल्याकडे या म्हणून? माझी राजेंद्र साळवींशी चर्चा नाही, भेटी नाही. आम्ही मित्र आहोत, पण माझे राजकीय विषयावरती अलीकडच्या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये बोलणंही नाही आणि चर्चाही नाही. साहेब तुम्ही दिल्लीमध्ये सुद्धा काम करता. सध्या प्रदूषणाचा मुद्दा मोठा आहे. मुंबईतलं प्रदूषण सुद्धा या ठिकाणी खूप गुणवत्ता हवेची खालावलेली आहे. काही कन्स्ट्रक्शन कंपनी आणि काही कंपन्यांना त्या ठिकाणी काम थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. कसं बघता या प्रश्नाकडे? नाही, प्रदूषणाची खालवलेली पातळी सर्वांच्यासाठी चिंताजनक आहे. याच्यावरती सर्वतोपरी योजना ह्या आपल्याला नक्कीच कराव्या लागतील. वातावरणावी बदलाच्यामुळे आता बिगर मोसमी पाऊस हे सुद्धा आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतं किंवा अतिवृष्टी अनेक वेळेला पाहायला मिळते. म्हणून पश्चिम घाट संवेदन क्षेत्र जे आहे या बाबतीमध्ये एक समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला, पण तो स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी केली तर अनेक गोष्टीवरती सुद्धा बंधनं येऊ शकतात. म्हणून अनेक ठिकाणच्या नागरिकाचा त्याला विरोधी आहे. शेवटी पर्यावरणाचं संतुलन राखणं आणि एकंदरीत वातावरणीय बदलाचा होणारा परिणाम
स्वार्थावरती जे होतं आहे याचा विचार गांभीर्याने करून जी काय उपाययोजना करावी लागेल ती करण्याची तयारी सरकारने ठेवली आहे. रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर परंतु चर्चेत आलाय. राष्ट्रवादीची पहिली भूमिका होती ती आजही आहे. एक असं आहे की ती आजही आहे. शेवटी मधल्या कालावधीमध्ये पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष झाल्यावर या खात्याचे मंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली. हरदीप सिंग पुरी, धर्मेंद्र प्रधान या खात्याचे मंत्री होते, त्यांची भेट झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की रिफायनरी महाराष्ट्रामध्ये आली तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होऊ शकतो. पण शेवटी ती रिफायनरी येऊ शकते आपल्या या पट्ट्यामध्येच. बाकी महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही भागामध्ये रिफायनरीला पोषक अशा पद्धतीचं ते डेस्टिनेशन नसल्यामुळे ती येऊ शकते इकडे. शेवटी इथल्या जनतेने हे आपल्याला ठरवणं आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनी त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा जनतेजवळ संवाद करून आपण नेमकं काय करू शकतो त्याचा विचार करण्याची गरज आहे. 2025 एक गुंडी जाते की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल लवकरच केंद्रात मंत्री होणार, खरं आहे? नाही, मला माहीत नाही या बाबतीमध्ये. एनडीएचं सरकार ज्या वेळेला अस्तित्वात आलं, पंतप्रधान महोदयांनी शपथ घेतली, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभेतला मी एकटाच खासदार होतो. प्रफुल्ल पटेल एकटेच राज्यसभेवरती होते. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने आम्हाला एक राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार हे मंत्रिपद देऊ केलं होतं. आम्ही त्यावेळेला नाकारलं. त्याचं एक कारण मी स्वतः सांगितलं पक्षाला की मला मंत्री व्हायचं नाही, मला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवरती अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण लोकसभेमध्ये आम्हाला अपयश आलं होतं. राज्यात पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करायची आहे. प्रफुल्ल पटेल ज्येष्ठ आहेत, त्यांना संधी दिली जावी. पण प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री पूर्वी राहिलेले असल्यामुळे राज्यमंत्री होणं त्यांना अप्रस्तुत वाटलं, म्हणून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. योग्य वेळेला ज्यावेळेला निर्णय होईल, एक जागा मिळाली तर प्रफुल्ल पटेलांसाठी ते असेल, बाकी इतर निर्णय ज्यावेळेला होईल त्यावेळेला होईल. मंत्रीपद न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचा सरकारवर काय परिणाम होऊ शकतो? कोणी नाराज नाही आणि सरकारवरती परिणाम होण्याचं सुतराम नगभर सुद्धा शक्यता नाही. 234 संख्याबळाचा आमदार, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते सक्षम आहेत. आमदारही संवेदनाशील आहेत, पक्षाच्या विचाराशी बांधलेले आहेत आणि लोकांनी दिलेला कौल सर्वांना मान्य आहे. सर्वांनाच मंत्रिपदं मिळतात असं नव्हे, कोणाला मिळतात, कोणाला तरी थांबावं लागतं. काही काळ एखाद्या वेळेला थोडीशी नाराजगी असेल, परंतु त्या नाराजगीचं रूपांतर कुठल्याही दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याची कुठलीही शक्यता नाही. राज्य सरकारमध्ये थोडंसं शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी अजूनमधून कुरबुरी जाणवते, काय नेमकं कारण? नाही, काही कुरबुरी नाही, काही नाही, सगळं सौहार्दाचं वातावरण आहे. शेवटचा प्रश्न, आपले जे रिसॉर्ट्स आहेत सगळ्या कोकण किनाऱ्यावरती, त्यांना सीआरझेडचे अधिकारी जे आहेत ते त्यांना त्रास देतात. पण मोठ्या मोठ्या कंपन्या, क्लब महिंद्रा सारख्या सीआरझेडचे नियम तोडून जयगडच्या किनाऱ्यावर काय जयगडची सुद्धा कंपनी जी आहे सीआरझेडचे नियम तोडून त्यांनी बांधकामं केलेली आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. पण आमचे इथले जे पर्यटक आहेत किंवा व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते सीआरझेडवर, तर त्यावर थोडंसं आपण लक्ष. एक तर या सगळ्या बाबी नीट कायदेशीरदृष्ट्या समजून घेणं आवश्यक आहे, म्हणजे मला घ्यावे लागतील. सीआरझेडचा कायद्याचं उल्लंघन करून मोठमोठे उद्योजक, व्यावसायिक एखादी गोष्ट करत असतील तर ती तपासून पाहून कारवाई करावी लागेल. पण स्थानिक जे व्यावसायिक आहेत की जे आज वर्षानुवर्षे त्या सगळ्या परिसरामध्ये राहतात, त्यांनासुद्धा या सवलतीचा फायदा देऊन त्यांचा रोजगार कसा कायम ठेवता येईल या दृष्टिकोनातूनसुद्धा प्रयत्न केले जातील. मधल्या कालावधीमध्ये गुहागरच्या परिसरामध्ये ग्रीन ट्रिब्युनलने एक निर्णय दिला होता, त्यावेळेला सुद्धा लोकसभा सदस्य म्हणून मी हस्तक्षेप करून त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती. ही सर्व बाबी शेवटी थोडीशी संवेदनशील बाब आहे, त्यामुळे ती तपासून घेऊन त्याच्यातला योग्य पद्धतीचं सहकार्य कसं करता येईल खासदार म्हणून माझा प्रयत्न राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.